जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव तालुक्यात संभाव्य उन्हाळी पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला आणि पाणी टंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजनांबाबत ठोस दिशा ठरविण्यात आली। यावेळी तहसीलदार महेश सावंत, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी, निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चारुदत्त सिनगर यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्राम विकास अधिकारी, विविध भागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत जलसाठ्याची उपलब्धता, टँकरच्या नियोजनाची तयारी, गावागावातील पाणी पुरवठा योजनेची सद्यस्थिती, जलस्रोताचे पुनर्जीवन आणि पाण्याचा शाश्वत वापर या विषयांवर सविस्तर चर्चा झाली। आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कोणीही पाण्याअभावी वणवण फिरू नये। प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येऊन ही परिस्थिती सामर्थ्याने हाताळावी। याच बैठकीदरम्यान आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव तहसील कार्यालयात QR कोड वाचनालय या अभिनव उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना स्मार्टफोनच्या साहाय्याने विविध शासकीय माहिती, फॉर्म्स व संदर्भ साहित्य QR कोड स्कॅन करून सहज उपलब्ध होणार आहे। प्रशासनाच्या डिजिटल प्रवासातील ही महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे। ग्रामपंचायतींनी त्यांच्या अडचणी मांडल्या असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर तत्काळ कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। कर्जत मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवून पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगार विनोद बर्डेच्या टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्हेगारी टोळ्यांना हिसका दाखविण्यास सुरुवात केली असून टोळी प्रमुखासह 8 जणांवर कारवाई केली आहे। राहता तालुक्यातील चितळी, वाकडी, धनगरवाडी परिसरात भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलाय, तर दुसरीकडे एक बिबट्या विहिरीत पडलाय। सायंकाळी त्याला वन विभागाने बाहेर काढलंय। रविवारी एकाच दिवशी या 2 घटना घडल्या। या परिसरात अनेक दिवसापासून बिबट्याचे दर्शन होत आहे, मात्र वन विभाग बिबट्यांना पकडण्यात अपयशी ठरत आहे। चांदगाव येथील घर पाण्याने स्वच्छ करत असताना विजेचा धक्का बसून राजेंद्र लोंढे आणि आई सखुबाई हिरामन लोंढे या दोघांचा मृत्यू झाला। ही घटना आज सकाळी 7च्या सुमारास घडली। याबाबत अधिक माहिती अशी की चांदगावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचा यात्रेमहोत्सव आहे। यात्रेनिमित्त पाहुणे मंडळी येणार असल्याने राजेंद्र लोंढे व त्यांच्या मातोश्री ह्या पाण्याने घर स्वच्छ करत होत्या, त्यावेळी ही घटना घडली। लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय शेवगाव येथे प्रभू श्रीरामांच्या जयघोषात भगव्या पताकांच्या साक्षीने आणि महाआरतीसाठी लागणाऱ्या दीपज्योतीच्या साक्षीने एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला। डॉक्टर दीप्ती प्रियंका हरिचंद्र खराड यांच्या कन्या आणि डॉक्टर प्रमोद चंद्रकला गंगाधर सुपेकर यांचे चिरंजीव यांचा विवाह अत्यंत धार्मिक वातावरणात आणि संस्कृतीच्या साक्षात दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला। या वैवाहिक सोहळ्याची खासियत म्हणजे विवाह समारंभ भगव्या ध्वजाखाली पार पडला। विवाहस्थळी प्रभू श्रीरामांच्या जयघोषात व दीपज्योत तेजवत ठेवून समारंभातील प्रत्येक क्षण आणि मंगलमय करण्यात आला होता। विवाह सोहळ्याला दोन्ही कुटुंबियांसह सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।
विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नदी जोड प्रकल्प महाराष्ट्रात राबविला जाणार आहे. यातून समुद्राला जाणारे पाणी अडवून ते अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची योजना आहे. यामध्ये शेवगाव पातळी तालुक्यातील पाणी आरक्षित करण्याकरिता मागणी केली असून पाठपुरावा चालू आहे. मतदारसंघातील जास्तीत जास्त गावे सिंचनाखाली येण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू असल्याचं आमदार मोनिका राजे यांनी सांगितलंय. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सचिन वॉच या दुकानात 2 दिवसांपूर्वी मोठी चोरी झाली. यात लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला. या दुर्दैवी घटनेनंतर युवा नेते विवेक कोले यांनी सचिन वॉच या दुकानाला भेट देऊन घटनेची संपूर्ण माहिती घेतली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पोलीस प्रशासनाकडे आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. यावेळी कोपरगावकर व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं त्यांनी आश्वासन दिलंय. वाळकी येथे एका मजुरावर 2 शेतकऱ्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. 2 आरोपींकडून चोरीच्या 15 मोटारसायकलसह 14,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल चोरीचे गुन्हे असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मोटारसायकल चोरी गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. नेवासे तालुक्यातील सालबादपूर प्रवरा संगम रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत डंपरसह सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी नेवासा तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.